24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। आंबेडकरी चळवळीचे खंबीर आणि लढवय्ये नेतृत्व तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रवीण भोटकर यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या सर्वधर्म समभाव, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास आणि कार्यकर्त्यांच्या प्रश्नांची जाण असण्यासोबतच रुग्णसेवेला प्राधान्य देण्याची भूमिका असलेल्या उमद्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नुकतेच शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे। नवनियुक्त जिल्हा प्रमुख आणि माजी आमदार नारायणराव गव्हाणकर तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गोपीकिशन बजोरिया, आमदार विप्लव बाजोरिया, नवनियुक्त जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी, युवासेना प्रमुख नितीन मानकर, अनिल राऊत, नितीन गव्हाणकर, प्रशांत भटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवीण भोटकर यांनी शिवधनुष्य हाती घेतले आहे। नुकतेच अकोला जिल्हा येथील जिल्हा परिषद कर्मचारी सभागृहात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी जिल्हा प्रमुख नारायणराव गव्हाणकर यांनी प्रवीण भोटकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक, रुग्णसेवा आणि राजकीय कार्याचा गौरव करून प्रवीण भोटकर यांच्या प्रवेशाने जिल्ह्यात शिवसेनेला बळ मिळेल असा आशावाद व्यक्त करून शाल, श्रीफळ आणि भगवे उपरणे घालून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले आहे। नामदार एकनाथ शिंदे यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना नेहमीच न्याय देण्याची भूमिका घेऊन रुग्णसेवेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील असंख्य रुग्णांना जीवनदान देण्याचं महत्त्वाचं कार्य तसेच मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेच्या अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित प्रकरणांना मंजुरी देऊन नव मागासवर्गीय उद्योजक घडवण्याचे उत्तुंग कार्य केले आहे। त्यामुळे नामदार एकनाथ शिंदे यांच्या कर्तृत्वाला भारावून आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं सांगून भविष्यात अकोला जिल्ह्यात शिवसेनेला बळ देण्याचं कार्य प्रामाणिकपणे करणार असल्याचं प्रवीण भोटकर यांनी आमच्या प्रतिनिधींसोबत बोलताना स्पष्ट केलंय। आंबेडकरी चळवळीत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या रूपात प्रवीण भोटकर यांच्या प्रवेशाने शिवसेना परिवारात आनंद व्यक्त केला जात आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खाड, अकोला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.